बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। जेवढा वय कडूंचा तेवढा राधाकृष्ण विखेंचा अनुभव। भाजप आमदार प्रवीण दरेकर आक्रमक। मालेगावात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत केला प्रवेश। मालेगावात दादा भुसेंच्या अध्यक्षतेत बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा हा मेळावा होता। सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर ही निवड। पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होणार असल्याची माहिती। पुण्यात भव्य कार्यकर्ता मेळावा देखील होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार युती। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बस अपघाताची घटनास्थळी आणि दवाखान्यात विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी। विद्यार्थी बस अपघातावर हिना गावित यांची प्रतिक्रिया। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बस अपघाताची घटनास्थळी आणि दवाखान्यात विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी। विद्यार्थी बस अपघातावर हिना गावित यांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार। जिल्ह्यातील 132 वाड्या वस्त्या आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलल्याच्या निर्णयामुळे हा सत्कार। वसई विरारमध्ये आगामी निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का। शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत केला प्रवेश। वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकणार। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांना 100% मतदान। प्रवीण दरेकरांनी रणजित सावरकरांचा केला पराभव। जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार। गोपीचंद पडळकरांनी भाजप उमेदवार निश्चित केले। महायुतीतून प्रस्ताव आल्यावर विचार करू असंही गोपीचंद पडळकरांनी केलं स्पष्ट। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।